गुरुजींचं न बघता 651 भक्तांचं पारायण, अथांग भक्तीचा हा अलौकिक सोहळा जुळे सोलापूर परिसरातील श्री द्वारकाधीश मंदिरात पार पडला। व्यासपीठावर मूळ ग्रंथाला स्पर्शही न करता श्री गजानन विजय ग्रंथाच्या 21 अध्यायांमधील हजारो ओव्या न बघता अस्खलितपणे म्हणणारे श्री गजानन खासनीस गुरुजी, तर दुसरीकडं त्यांच्या प्रत्येक शब्दावर ओवीवर डोळे ठेवून हातात भौतिक ग्रंथ धरून एका सुरात प्रतिसाद देणारे 651 भक्त आणि समोर साक्षात महाराजांच्या पादुका पाहून अश्रू अनावर झालेले शेकडो भाविक, अधिक मास आणि गुरुपुष्यामृत योगाच्या अलौकिक मुहूर्तावर अथांग भक्तीचा हा अलौकिक सोहळा जुळे सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात रंगला। श्री गजानन महाराज उपासना मंडळातर्फे आयोजित या सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथपारायणानं संपूर्ण परिसर प्रतिशेगाव बनला होता। हा ज्ञानयज्ञ म्हणजे शिस्तीची प्रयोगशाळा ठरली। 600 महिला आणि 51 पुरुष भक्तांनी सकाळी 6 पासूनच मंदिरात पारायणासाठी गर्दी केली होती। सकाळी 7 वाजता पारायणाला प्रारंभ झाला। गुरुजींच्या मुखातून निघणाऱ्या ओव्यांचा माग काढत 651 भक्तांनी सकाळी 11 वाजेपर्यंत पहिले 11 अध्याय पूर्ण केले। अल्पोपहारानंतर पुन्हा 11:30 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित 10 अध्यायांचं पारायण पूर्ण झालं। एकीकडे दर्शनाची वेळ फार होऊ लागली साकार अशा स्थितीत मिळणार थोडं तिथे काय पोचावे असं तो त्या ठाई वैष्णव तरुणांना चिंतन अनेक समर्थांचे क्षण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक मला मी काशीत नाही केला आवडी नमस्ते पोटणीच्या मुठीचा काळ बाहेर धुळीच्या वस्तीला वेळी नाही लाज वाटली आणि आता काही नामी चांगला चांगली निरतक पोसावी होता महार होतो तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने मी मुठी काढतो मग आपला खेळतो तरी मागणे मागतो इकडे त्या जिल्ह्याला आठवण माझ्या गोटीची नित्रामी आपणासाठी तिथे इच्छा मनसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा गोटीचे प्रयोजन नाही जाणतो पूर्ण तरी माझ्या काठी आठवण आहे स्वीकारा भक्त जी इच्छा करीत ते खराने मानविले महाद्र पोटी आले आणि ते पुरविले मन प्रचंड मवळींनी तेथे शंकरा कारण आडनाले बाणरपण तेथे माझ्या गोटीची आठवण आहे तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर साक्षात अम्मा शंकर म्हणून गोटीचा बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील जयपूर येथील स्वर्गीय भगवानराव देशमुख यांना 100 वर्षांपूर्वी श्री गजानन महाराजांनी स्वतः आपल्या हातानं दिलेल्या पादुकांच्या दर्शन मात्रेनं भक्तांचे डोळे पाणावले। दास भार्गव लिखित प्रसिद्ध चरित्रकोशमध्येही या पादुकांचा स्पष्ट उल्लेख आहे, अशी माहिती दिनेश कुमार देशमुख यांनी दिली। फक्त पादुकाच नव्हे तर महाराजांचा तख्तपोश अर्थात पलंग, त्यांचं भजन साहित्य, घोड्याचं खोगीर त्यांनी जीवापाड जतन केलं आहे। सामूहिक पारायणानंतर महाराजांची आरती झाली। यानंतर 800 भाविकांनी सात्विक महाप्रसादाचा लाभ घेतला। श्री गजानन उपासना मंडळाच्या 50 स्वयंसेवकांनी चोख नियोजन केलं होतं। श्री गजानन उपासना मंडळाच्या 50 महिला आणि पुरुष सदस्य गेल्या 2 महिन्यांपासून या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी झटत होते। श्री खासनीस गुरुजींचे मुखोद्गत पठण, भक्तांची शिस्त आणि महाराजांच्या पादुकांचं लाभलेलं सानिध्य यामुळं आमच्या सेवेचं आज खऱ्या अर्थानं सार्थक झालं, असं मनोगत श्री गजानन महाराज उपासना मंडळाचे सदस्य संजय गोखले यांनी व्यक्त केलं।